ज्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आणलेले आहे करटुले. करटुल्याची भाजी ही अतिशय शक्तिकारक आहे. ही एक रानभाजी आहे. ही शरीरासाठी अतिशय उपयुक्त अशी चांगली भाजी आहे. याला कोणी करटुले म्हणतात, कोणी कारटुलेच म्हणतात किंवा कोणी कंट्रोलची भाजी अशी म्हणतात. तुम्ही याला काय म्हणतात मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर ही आज आपण भाजी बनवणार आहोत. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे चला बघूया. तर मी इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा 1 वाटी, एक बारीक चिरलेला टोमॅटो, जिरे, आलं लसणाची पेस्ट, चवीपुरतं मीठ आणि काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. इथं बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. मी असं जाडसर आणि मोठा मोठा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. आणि ही फोडणीसाठी तेल. तर आता हे आपलं साहित्य झालं. आता ही भाजी कशी बनवायची तर पहिल्यांदा काय करायचं आपण हे असं देठ काढायचं आणि हे असे लांबट लांबट चिरून घ्यायचे असे. जर हे करटुले जर कवळे असेल तर त्याच्यात बिया घ्यायच्या, जर त्यात बिया निब्बर असेल तर त्या काढून टाकायच्या. ह्या अशा जर कवळे असेल तर तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि हे असे लांबट लांबट असं आपण कारला कसं कट करतो तर त्या प्रकारे हे आपल्याला करटुले कट करून घ्यायचे आहेत. अशी लांबट लांबट कट करून घ्यायचे आहेत. हे बघा अशी. तर या प्रकारे मी अशी कट करून घेतले. याच्या बिया घेतलेल्या आहेत. तुम्हाला याच्या बिया काढायचं तुम्ही काढू शकता. आणि हे असं काढल्याप्रमाणे मी लांबट लांबट कटिंग करून घेतले आहे. आता त्याला फोडणी देऊन घेऊया. आता मी ते कढई तापत ठेवली. याच्यामध्ये तेल टाकूया. तेल तापले की आपल्याला याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत. जिरे आपले तडतडले की त्याच्यामध्ये आपल्याला हा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. याला परतून घ्यायचा आहे कांद्याला. आता आपल्याला यात आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे. हेही परतून घ्यायचं आहे. करटुल्याची भाजी थोडीशी महाग असते पण ती खरं शरीरासाठी खूप औषधी आहे, गुणकारी आहे. ही रानभाजी आहे पण खरीच खूप चांगली आहे. मी तर म्हणते सगळ्यांनी खाली पाहिजे ही भाजी. आता आपल्या कांद्याचा कलर बदललेला आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया. आम्ही टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो पण आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला हळद पावडर, गरम मसाला अर्धा चमचा, काश्मीरी लाल तिखट 1 चमचा. जर तुम्ही तिखट खात असाल तर तुम्ही जरा जास्त तिखट खाऊ शकता किंवा हिरवी मिरचीचाही वापर करू शकता. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला परतून घ्यायचं आहे. आता आपल्या यात आपण कट केलेले जे करटुले आहेत ते टाकायचे आहेत. आणि हे करटुले यामध्ये आपल्याला असं 1-5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आता आपलं परतून झालेलं आहे. यामध्ये आपण टाकूया चवीपुरतं मीठ. आता हे मीठ टाकून आपण असं परत 1 मिनिटं असं परतून घेऊया. मीठ मिक्स करून घेऊया. आता यामध्ये टाकूया थोडंसं पाणी. जास्त पाणी टाकायचं नाही. जर तुम्हाला रस्सा जास्त पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी टाकू शकता. मी थोडंसं टाकते कारण मला लगभग अशी भाजी पाहिजे. लगभग इतकं पाणी टाकत आहे मी. मला जास्त पातळ नको जास्त असं मिसळी नको. लगभग इतकं पाणी टाकते मी. आता हे आता आपल्याला एक झाकण ठेवू. 5 ते 10 मिनिटं आपण हे करटुले शिजून देऊया. आपण मी झाकण ठेवते इथं आणि 10 मिनिटाचं शिजू दे. आता आपण बघूया 5 ते 7 मिनिटं लागलेले आहेत. आता शिजले बघूया आपण. मस्तच बघा किती छान दिसते करटुल्याची भाजी. आता यात आपल्याला ना शेंगदाण्याचं कूट टाकायचं. आम्ही जाडसर घातलेलं शेंगदाण्याचं कूट आहे. आणि आपल्याला टाकून खूप शेवटी टाकायचं आहे. अगोदर टाकलं तर तसं गाळ होतो त्याचं. मग हे मी शेवटी टाकते असते कूट. हे बघा शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं. वा किती मस्त झाली बघा. आता कूट टाकल्यानंतर यावर आपल्याला बारीक चिरली अशी कोथिंबीर टाकायची आहे. बघा सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकायची बारीक चिरली. आपली करटुल्याची किंवा कारटुल्याची तुम्ही काय म्हणता ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. करटुल्याची कारटुल्याची कारटुल्याची भाजी असं म्हणतात. तर ही आपली भाजी तयार झालेली आहे. चला आपण सर्विंग बॉलमध्ये काढूया. अशी गरम गरम भाकरी घेतली आणि हे बघा आता मी करटुल्याची भाजी घेतली ताटात घेते बघा कशी दिसते. हा मस्त. ही भाजी नक्की करून पहा मैत्रिणी. खूप छान लागते भाजी. आणि मेन म्हणजे ना या आपल्या शरीराला खूप चांगली असते. ही रानभाजी पण खरंच आपल्या शरीराला शक्ती वर्धक आणि फायदे तर खूप आहेत. तुम्ही भाजी नक्की करून पहा. गरम भाजीसोबत चपातीसोबत ही भाजी खूप छान लागते. जर तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही पांढरा रस्साही बनवू शकता. म्हणजे भातासोबत सुद्धा खाऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओचा आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि व्हिडिओला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.